टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील बहुप्रतीक्षित अशा SCLR केबल स्टेब्रिजचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। मी सध्या पुलाच्या वर आहे आणि या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे काम 100% पूर्ण झालेलं आहे। अंतिम टप्प्यातील कामं सुरू आहे आणि लवकरच पूल मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील दक्षिण आशियातील पहिला केबल स्टेब्रिजचं हे काम आहे जे 100% पूर्ण झालं आहे आणि अंतिम टप्प्यातली जी कामं आहे ती सुद्धा सुरू आहे आणि याची पाहणी करण्यासाठी MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच या प्रकल्पस्थळी भेट देऊन तयारीचा पूर्णपणे आढावा घेतलेला आहे। सध्या ब्रिजखालील तात्पुरते आधार काढणे, सिग्नल बसवणे, रंगकाम, सौंदर्यीकरण, स्ट्रीट लाईट आणि लँडस्केपिंगची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहेत। 3 ते 4 दिवसात ही कामं सुद्धा पूर्ण होतील असं बोललं जात आहे। 215 मीटर लांबीचा हा ऑर्थोपेडिक स्टील डेक असलेला ब्रिज 25 मीटर उंचीवरून जातोय। त्यामध्ये 100 मीटरचं एक वळण सुद्धा आहे। वाय आकारच्या पायलॉनद्वारे मेट्रो लाईन 3 आणि इतर भूमिगत सुविधांना अडथळा न आणता हा ब्रिज उभारण्यात आलेला आपण पाहतोय की पुलाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे। खाली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे त्याच्यावरती एक पूल आहे आणि त्याच्यावर हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि हा पूल कुर्ला CST ते सांताक्रूज पूर्व पानबाई शाळेपर्यंत थेट जातो। पूर्वेला पश्चिमेकडे जोडणाऱ्या एक्सप्रेस हायवेला सिग्नल विरहित जोडणी प्रदान करण्यासाठी याची वैशिष्ट्य मानली जातात। हा पूल वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ आणि इंधन सुद्धा वाचवणार आहे। मुंबईतील सिमलेस कनेक्टिव्हिटीसाठी हा एक नवा मैलाचा दगड ठरेल असं बोललं जातं आहे। सध्या याचं टेस्टिंगचं काम सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या पूर्ण होण्याची प्रतीक्षा इथे राहणारे नागरिक करत होते। मात्र आता 3 ते 4 दिवसामध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं बोललं जातं आहे। हा पूल वाहतूक कोंडी कशा पद्धतीने फोडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।